नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन 5च्या घरात आज होणार आहे ते म्हणजे वीकली टास्क. आणि त्या वीकली टास्कमध्ये आपण आज बघणार आहे ते म्हणजे टीम विभागलेले आहेत. आणि ते टीम अशा विभागलेल्या आहेत जेणेकरून निकी आणि अरबाज पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत. अरबाज आणि वैभव पुन्हा एकदा भेटणार आहे. आणि अभिजित सावंत सगळ्यात शॉकिंग म्हणजे ते की अभिजित सावंत टीम बीपासून वेगळा झालेला आहे. तर मित्रांनो टीम काय आहे ते तुम्हाला पहिलं सांगतो, नंतर टास्क काय असणार आहे ते तुम्हाला सांगतो, नंतर कोण कोण जिंकणार आहे तेही तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला लागणार आहे. पण मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा. आपण असेच बिग बॉसच्या रिलेटेड व्हिडिओ घेऊन येत असतो. तर सुरुवातीला टीम ए पासून आपण चालू करूया. त्याच्यामध्ये DP आहे म्हणजे धनंजय पवार, त्याच्यासोबत निकी, अरबाज, अभिजित, पॅडी आणि घनश्याम म्हणजे पॅडी आणि DP हे त्या टीम एमध्ये गेलेले आहेत. त्याच्यानंतर आपण टीम बीचं बघितलं तर मग अंकिता, वर्षा, सूरज, जान्हवी, वैभव, आर्या. पुन्हा एकदा आपल्याला सूरज वर्सेस अरबाज बघायला मिळणार आणि वैभव वर्सेस अरबाज बघायला मिळणार. तर आता वैभव नडतो का? कारण की प्रोमोमध्ये तर असंच दिसतंय की वैभव नडताना दिसतोय. पॅडी भाऊ आणि जसं आपण त्या एका सोन्याच्या कोंबडीचं काहीतरी टास्क आपण बघितलं होतं की ज्याच्यामध्ये ते नळाच्या पशी जायचं आणि तिकडे जाऊन ते मोती गोळा करायचे आणि ते मोती गोळा करून आणायचे. तिकडे गेल्याच्या नंतर जसे त्या नळामधून तिकडून काहीतरी ते बाहेर पडत होते, तसंच इकडं काहीतरी बाहेर येणार आहे आणि ते दूध का काहीतरी ते यांना गोळा करायचा आहे. आणि ते गोळा करण्यासाठी 2 जण जाणार आहे. तर ते 2 जण इकडून मला वाटते की वैभव असणार आहे आणि तिकडून अरबाज असणार आहे आणि अरबाजसोबत पॅडीदादा देखील असणार आहे. तर मित्रांनो तो एकदम टफ कॉम्पिटिशन काहीतरी असणार आहे. त्याच्यासोबत आपण बघतोय की निकी, आर्या हेही भिडताना दिसतात. निकी आणि जान्हवीची देखील झटापट झालेली दिसते आणि त्यांच्यामध्ये त्यांची हातापाई झालेली. पण सगळ्यात शॉकिंग गोष्ट म्हणजे ही की अरबाज आणि जो वैभव आहे त्याच्यामध्ये झटापट झाली आणि अरबाजचा एक धक्का त्याला लागला वैभवला आणि वैभव डायरेक्ट तसं काय एक गोठ्याचा एक सेटअप केलेला आहे. त्या गोट्याच्या सेटअपच्या त्या एका त्या गवताच्या ह्याच्यामध्ये तो जाऊन पडला. म्हणजे अतिशय हिंसक वळण घेतलेले टास्कने आणि त्याच्यामध्ये बिग बॉसने तो टास्क बंद केलेला आहे. आणि बिग बॉसने तो टास्क बंद केल्याच्या नंतर बिग बॉस म्हणतात की आता तुम्हाला प्रत्येक टीममधून एक जण बाहेर जाताना तुम्हाला दिसणार आहे. म्हणजे एक जणाला तुम्हाला बाहेर काढायचं आहे त्या टास्कमधून. तर बघूया आता त्या टास्कमधून नक्की कोणाला बाहेर पाडतात ते. नक्की ज्यांनी हिंसक वळण घ्यायला तो भाग पाडला म्हणजे अरबाज आणि वैभव त्यांना बाहेर काढतात का निकी आणि जान्हवी यांना बाहेर काढतात का आणखीन कोणी म्हणजे जे वीक कंटेस्टंट आहे म्हणजे टीम ए कडून ते शक्यतो घनश्यामला बाहेर काढू शकतात आणि टीम बी कडून ते वर्षाताईंना बाहेर काढू शकतात. असं काहीतरी येऊ शकतं. पण जसं की आपण विकेंडला बघितलं रितेश भाऊंच्या धक्क्यावरती की जसं रितेश भाऊ बोलले होते की बाबा प्रत्येकाने स्टँड घेतला पाहिजे स्वतःसाठी, प्रत्येकाने प्रत्येकाविषयी बोललं पाहिजे. तर मग ते स्वतःचा स्टँड घेतात का नाही घेत आपण ते बघूया. आता ते काय टास्कमध्ये होते पण टास्क तर एकदम मजेशीर असणार आहे कारण की सूरज पण नडताना दिसतोय. सूरज पण फुल ॲग्रेसिव्ह झालेला आहे आणि DP दादा हे पण ॲग्रेसिव्ह झालेलं आहे. अंकिता देखील. पण DP दादांचा पण गेम हा अतिशय निर्णायक गेम ठरणार आहे कारण की ते खेळतात ते अंकिताच्या विरोधात, सूरजच्या विरोधात. तर ते आता अंकिता सूरजच्या विरोधात जर का खेळतात त्यांचा गेम अतिशय निर्णायक असणार आहे. त्यांचा गेम देखील प्रेक्षकांना आवडतो नाही आवडतो. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो या टास्कबद्दल? नक्की कोण जिंकलं पाहिजे, कुठली टीम जिंकली पाहिजे तुम्ही नक्की खाली कमेंट करून सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.